पण हे सगळे नेते एकीकडे म्हणतात व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता, मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. आता तुम्ही महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा करतात. तुम्ही म्हणतात राजीनामा नाही पण निदान कारवाई. हे पहा, जसे महेंद्र दळवी आहे याच्यात तसे समोर एक लाल शर्टवर पैसे मोजणारी व्यक्ती पण आहे. तिचा चेहरा दिसत नाही. मला तर वाटतं सगळ्यात मेन कल्प्रिट ती व्यक्ती आहे, सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आता ती. पोलिसांना या सगळ्या गोष्टी सहज कळू शकतात जर ठरवलं त्यांनी शोधायचं तर. आणि मग पैसे कुठून आले, काय आले, किती आले हे पोलीस तपासू शकतात. आणि अधिवेशन ठीक आहे, अधिवेशन आहे, अधिवेशनात विषय होईल. संजय शिरसाटांचा त्याच व्हिडिओ मान्य संजय राऊत साहेबांनी केला होता. खरं तर आता असे व्हिडिओ तर घरातले आहे ना. संजय शिरसाटांच्या तर बेडरूममधला व्हिडिओ तो, तिथं तर राऊत साहेब नव्हते केलं ना. कोणी त्यांच्याच शुभचिंतकाने तो दिला असेल. त्यांच्या पक्षातला असू शकतो, त्यांच्या घरातला असू शकतो. कारण बेडरूममध्ये काय माणूस कोणत्या व्यक्तीला थोडी येऊ देतो, फार जवळचा क्लोज आहे त्यालाच येऊ देतो. त्याच्या वेळेसही मला वाटतं संजय शिरसाटाने अजून शोधण्याचा प्रयत्न केला नाही की आपल्याकडे काय होतंय. आणि आता याचाही मला असं वाटतं नुसतं तटकरे राजीनामा देईल या विषयाशी आम्हाला काही घेणं नाही. या विषयाची चौकशी व्हावी एवढंच आमचं म्हणणं. महेंद्र दळवीच दिसत आहेत ना, ते महेंद्र दळवीच दिसत आहेत. आणि समोरचाही जो व्यक्ती आहे तोही तपासावा पोलिसांनी. ओळखतो म्हणून मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मी काय बिन ओळखीचं ट्विट काय बिलकुल केलेलं नाही. पोलिसांनी चौकशी करा एवढंच माझं खुलं आव्हान आहे बस. एवढा मोठा असणारा माणूस त्याहीपेक्षा मोठाच असेल, येईल समोर. हे आता चेहरा दिसत नाही त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल. तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया. नाही मी आता त्याच्यात तुम्ही मला आतमध्ये नका पोहोचू नका तिथपर्यंत. हे पण मला अधिवेशनाचा हा मुद्दा नाही. मला ही महाराष्ट्राची संस्कृती खोक्यांची कशा पद्धतीने यांनी केलेली हा माझा मुद्दा आहे. याच्यातला अधिवेशनात काय होतं, सरकार काय घोषणा करतं, आम्ही काय प्रश्न विचारतो हे मला सगळं माहिती आहे. त्याच्यातून काय निघतं हे मला चांगलं माहिती आहे. परंतु या महाराष्ट्रात कशा पद्धतीनं राजकारण चालू आहे, कशा पद्धतीनं खोक्यांचं राजकारण चालू आहे, सत्ताधारी पक्षांच्या लोकांचा उन्माद कसा आहे हे मला या निमित्तानं समोर आणायचं आहे. आता हे पहा, सगळं समोर आणल्यानंतर एखादं उदाहरण द्यावं. मी हे दिलेलं आहे समोर. त्यांनी माझं एखादं सुपारीचं किंवा ब्लॅकमेलिंगचं एखादं उदाहरण द्यावं. मी हे सगळं खोटंही सांगेल मग.